नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता प्रेमाने सायली ही बेडरूममध्ये आलेल्या अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, तुम्ही देवी आईसमोर वचन दिलं होतं की तुम्ही मला न्याय मिळवून देताल आणि माझा आश्रम पुन्हा मला देताल आणि तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात. तर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, माझं न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि आज तो माझा विश्वास खरा ठरला मिस सायली. चैतन्य म्हणतो की आणि तो विश्वास खरा ठरवण्यासाठी यांनी अख्खी न्याय व्यवस्था हलवून सोडली आणि हे मी सगळं तुमच्यासाठी केलं मिस सायली, असे प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघत बोलतो. तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की नाही नाही मिस सायली, दुसरा जरी कोणता क्लायंट असता तर त्याने असंच केलं असतं. इकडे आता नागराज आणि प्रिया हे महिपत आणि साक्षीच्या घरी आलेले असतात आणि अर्जुनने पुन्हा आश्रमावरती स्टे ऑर्डर आणली हे कळताच आता बोट करत प्रिया म्हणते की एक गोष्ट साधी मनासारखी घडत नाही आणि अखेर तुम्ही माती खाल्लीच. तर राग येऊन महिपत घटाघट दारूचा पेग एका घोटात संपवतो. प्रिया म्हणते की तो अर्जुन सुभेदार तुमचा व्हिडिओ काढतो, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही का? राग येऊन महिपत म्हणतो की त्याच ठिकाणी तो अर्जुन सुभेदार मला भेटायला पाहिजे होता, त्याच ठिकाणी त्याचं काम केलं असतं आणि पटकन खाडकन उठून उभा राहत. महिपत म्हणतो की तो अर्जुन सुभेदार मला दिसला ना की अख्खा मी त्याला सोडून काढेन, असे म्हणत जोराने आता महिपतने दारूचा पेग खाली फोडलेला असतो. ते आता बघताच रागाने उठून उभा राहत. नागराज म्हणतो की महिपत, अरे अशी तोडफोड करून काही होणार आहे का? शांत राहा. महिपत म्हणतो की नाही, मी आता शांत राहणार नाही आणि अख्ख्या जगाला मी आग लावून टाकेल. तेव्हा आता साक्षी देखील महिपतला समजावत म्हणते की अण्णा तुम्ही आता शांत राहा. साक्षी म्हणते की विचार करून काहीतरी निर्णय घेता येईल अण्णा, तुम्ही शांत राहा. तर महिपत म्हणतो की विचार करण्याची वेळ तेव्हाच निघून गेली ज्यावेळेस मला त्या फोनची किरकिर ऐकू आली, पण त्याच वेळेस मी उठून उभा राहिलो होतो, माझ्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही, मला भास झाला असेल असे त्यावेळेस सगळ्यांना वाटलं. तेव्हा आता भोगा आपल्या कर्माची फळे, असे मोठ्याने साक्षीवरती ओरडत महिपत ओरडतो. तेवढ्यात प्रियाचा खाली ठेवलेला फोन वाजू लागतो. प्रिया फोन हातात घेत म्हणते की अस्मिताचा फोन आहे, अर्जुनच्या घरी नक्की काय सुरू आहे ना हे आपल्याला कळेल, असे म्हणत प्रिया आता अस्मिताचा फोन उचलते आणि लगेच फोन स्पीकरवर टाकत प्रिया म्हणते की बोल ना अस्मिता. अस्मिता म्हणते की तो महिपत शिकरे काय डोक्यावर पडलाय का? त्याचा मेंदू गुडघ्यात आहे हे मला डॅडला अटक करायच्या वेळेस समजलं होतं. आता महिपतच्या डोळ्यात राग भडकलेला असतो, अंगारा भडकून डोळे लाल होत महिपत रागाने तो फोन ऐकत असतो. अस्मिता म्हणते की चांगली आश्रमाची जमीन त्याच्या हातात होती, ती त्याने जाऊ कशी दिली आणि तो पार्टीतला व्हिडिओ त्याच्याकडे त्याचं लक्ष कसं गेलं नाही, व्हिडिओ कसा काढून दिला त्याने? आणि लगेचच आता अस्मिता म्हणते की एवढा बिंडोक आहे का तो महिपत? गल्लीतली शेंबडी पोरं त्याच्यापेक्षा शहाणी असतात. तेव्हा आता महिपतचा राग उफाळून येतो. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की जाऊ दे ना ग अस्मिता आणि खुणावत महिपतला शांत करते. प्रिया म्हणते की बोल ना, तू कशासाठी फोन केला होता मला? तेव्हा आता लगेच साक्षी म्हणते की अगं त्याची पोरगी त्या जागेवरती काही तरी डेव्हलप करणार होती, पण त्या बिंडोक महिपतला सुद्धा ती जागा बळकावण्याचं जमलं नाही. त्यामुळे ती सायली आनंदात आहे आणि तिला हसताना बघितलं की माझ्या डोक्यात तिडीक जाते, असे आता अस्मिता प्रियाला बोलते. अस्मिता म्हणते की त्या महिपतला बघून मला संताप येतोय प्रिया. तर लगेचच दोन्ही हात झिडकारत मोठ्याने महिपत ओरडतो. तर प्रिया फोन कट करते. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अगं प्रिया, कुणाचा आवाज होता हा आणि फोन का कट केला? इकडे आता फोन कट करताच प्रिया म्हणते की तुम्ही कशाला मध्ये ओरडलात? त्या अस्मिताला कळलं असतं ना आपण एकत्र आहोत म्हणून. तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो की काय कळायचं ते कळू दे तिला, महिपतबद्दल असं बोलायची आजपर्यंत कोणाची टाप नाही झाली. तेव्हा आता प्रिया म्हणते की ती जे बोलली ना त्यामध्ये एकही शब्द खोटा नव्हता. प्रिया म्हणते की मला वाटतंय की आता मी चुकीच्या टीममध्ये आले आणि ठरल्याप्रमाणे माती खाल्ली आणि हातातून आता आश्रमही गेला. प्रिया म्हणते की नाही तर दोन्हीकडून एकाच वेळी थोबाडीत कोण खातं हो? ते ऐकताच साक्षीला राग येतो. बोट करत साक्षी म्हणते की हे तुझं थोबाड आता तू बंद ठेव बरं का प्रिया. तेवढ्यात बोट करत राग येऊन प्रिया म्हणते की हे साक्षी, तुला जे काही सल्ले द्यायचे ना ते तुझ्या अण्णांना दे, तसं ही 4 गोष्टी समजून सांगायची त्यांना गरजच आहे.
आणि जोराने आता महिपत हा नागराजला ढकलवत प्रियाच्या सनकन कानाखाली मारतो. तर आता महिपतने प्रियाच्या एवढी जोराने कानाखाली मारलेली असते की प्रियाच्या कानातून धुरच निघालेला असतो. उठून खडबडून जागा होत नागराज म्हणतो की अरे महिपत किती जोराने मारली, तिचे तुकडे तुकडे झाले असते. तर महिपत म्हणतो की झालेच पाहिजे तुकडे, कारण मला ही अशी बोलण्याची हिची हिंमत कशी झाली आणि म्हणते काय मी उगाच ह्या टीममध्ये आले म्हणून. प्रिया तिचा आता सुजलेला गाल चोळत असते आणि रागाने महिपतकडे बघत असते. महिपत म्हणतो का आत्ताच्या आत्ता हिला टीममधून हाकलून द्यायचंय. तर बोट करत नागराज म्हणतो की महिपत एवढी टोकाची भूमिका घेऊन नाही चालणार. रागाने महिपत प्रियासमोर येत म्हणतो की नागराज हिला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. रागाने प्रिया आता महिपतकडे गाल चोळत बघत असते. इकडे आता सायली ही बेडरूममध्ये कुसुमताईला म्हणते की बघितलं का कुसुमताई, तू तर म्हणत होती की अर्जुन सर आता दुसऱ्या केसकडे वळलेत, ते इकडे ढुंकूनही बघणार नाहीत. हातावर टाळी मारत हात जोडत लगेचच कुसुमताई म्हणते की अगं बाई मी तर आशा सोडली होती, पण मोक्याच्या वेळी ऐनवेळेस तुझे अर्जुन सर आलेच. तेव्हा आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे अगदी हिरो बनून आले, नुसते आले नाही असे सायली बोलते. सायली म्हणते की कधी एकदा त्यांना बघल असं मला झालं. यांना अन्याय अजिबात सहन होत नाही बरं का. समोर बुलडोजर असताना अर्जुन सर हिरोसारखे मध्ये उभे राहिले. अन्याय दिसला की यांचा राग अनावर होतो, पण एरवी हे अगदी लहान मुलासारखे असतात बरं का. कधी खोडकर तर कधी हट्टी, पण मनाने नेहमी नित्तळ असतात. सायली म्हणते की घरच्यांसाठी सुद्धा हे अगदी हळवे आहेत कुसुमताई, आणि यांचं घर आणि माझं घर किती महत्त्वाचं आहे ते चांगलंच समजतं त्यांना. आणि प्रेमाने सायलीने आता अर्जुनचा शर्ट आपल्या छातीशी कवटाळलेला असतो आणि सायलीच्या डोळ्यासमोर आता महिपत समोर येऊन अर्जुनने कसे सांगितलेले असते की महिपत एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझ्या आणि या आश्रमाच्या मध्ये मी उभा आहे. आणि आता हिरो स्टाईलने अर्जुनने कसे आश्रमावरती पुन्हा स्टे ऑर्डर भिंतीला लावली हे आता सायलीला आठवतं. इकडे आता प्रिया नागराज सोबत तिच्या गाडीतून येत असते आणि महिपतने सनकन धावत येऊन आपल्या कशी कानाखाली मारली हे प्रियाला आठवतं. राग घेऊन स्टिअरिंगवर हात आपटवत प्रिया म्हणते की त्या महिपतने माझ्यावर हात उगारला, माझ्यावर. आणि प्रिया लगेच गाडीचा गेअर बदलवत गाडी फास्ट स्पीडने पळवू लागते. नागराज घाबरतो आणि म्हणतो की प्रिया अगं काय करतेस, हळू चालव ना गाडी, मला झेपणार नाही प्रिया. प्रिया म्हणते की आता तुम्ही बघाच मी काय करते ते, आणि माझा रागही तुम्हाला झेपणार नाही असे म्हणत आता पुन्हा प्रियाने गाडीचा गेअर बदललेला असतो. प्रिया म्हणते की तसंही तुमचा जगून काय उपयोग, भुईला भारच आहात तुम्ही आणि तुमचा एकही प्लान सक्सेस होत नाही, फेलच होतात ना. प्रिया म्हणते की त्या महिपतने माझ्यावर हात उगारला तेव्हा तुम्ही बुजगावण्यासारखे उभे होतात. नागराज म्हणतो की पण त्याचा राग माझ्यावर का काढतेस प्रिया तू. इकडे आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, माझ्या कपाटात एक ती फाईल आहे, तूच घेऊन ये जा. तर आता चैतन्यला पुन्हा आठवण येत. चैतन्य म्हणतो की अर्जुन तूच जाऊन हे घेऊन येणार आहे, सायली बहिणीसुद्धा तिथेच असतील. तर अर्जुन खुश होतो आणि आता अर्जुन ती फाईल आणायला त्याच्या बेडरूमकडे जाऊ लागतो. इकडे आता सायली आणि कुसुमताई बोलत असतात. अर्जंट इकडे प्रिया ही भरधाव वेगाने गाडी चालवत असताना गाडीचे ब्रेक दाबून अर्जंट गाडी थांबवते. तर आता नागराज धापा टाकत असतो. बोट करत प्रिया म्हणते की तुमच्या ज्या साक्षीला जर फाशी व्हायची नसेल ना, तर तिच्या बापाला एक सांगायचं माझ्याशी दादागिरी करायची नाही म्हणून, आणि नाही तर त्याच्या सगट तुम्ही सुद्धा माझ्या एकाच साक्षीने जेलमध्ये जातात. महिपत म्हणतो की अगं त्यांचा राग माझ्यावर काय काढतेस, मी तुझा काका आहे काका. नागराज म्हणतो की असं काय करतेस प्रिया, तुम्हाला मुलीसारखी आहे. तर आता प्रिया म्हणते हो ना, मग लक्षात ठेवायचं या प्रियाशी लढायचं नाही तर आयुष्यभर जेलमध्ये सडायला लावेन. इकडे आता कुसुम ही प्रेमाने अर्जुनचा शर्ट छातीशी कवटाळलेल्या सायलीकडून शर्ट ओढून घेते आणि म्हणते काय चाललंय सायली तू, अगं तू त्या चिडक्या बिब्बाला प्रेमाने कवटाळून धरलंयस, मागापासून मी तुला समजावण्याचा प्रयत्न करते. कुसुम म्हणते तू माझा विचारच करू नाही राहिली. सायली म्हणते काय करू कुसुमताई, यांचा विचार करून मला दुसरं काही सुचतच नाही. कुसुम म्हणते ही तर प्रेमाची भावना आहे सायली. तेव्हा आता एवढी सुंदर भावना मनात असल्याने काय फरक पडतो असे आता सायली कुसुमला बोलते. तेव्हा आता कुसुम म्हणते की पण प्रेमाच्या या भावनेत जर प्रतिसाद नाही मिळाला तर सायली. कुसुम म्हणते की तू आता अर्जुन सरांवरला विचारलं का की तुझ्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे.
तुम्हाला असं वाटतंय का कुसुमताई त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही नसेल म्हणून? इकडे आता अर्जुन पायऱ्या चढून त्याच्या बेडरूममध्ये येऊ लागतो, तर इकडे कुसुम सायलीला बसवत म्हणते की हे बघ सायली, माझ्या मनात काय आहे, मला काय वाटतं त्यापेक्षा अर्जुनच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कुसुम म्हणते की त्यांच्यात एवढं वाहवत जाण्यापेक्षा तू एकदा त्यांना विचारून घे ना सायली, की त्यांच्या मनात काय आहे म्हणून. सायली म्हणते की कुसुमताई, मी फक्त मधुभाऊ सुटण्याची वाट बघते. कुसुम म्हणते की मग त्याच दिशेने आज आपण पाऊल टाकलंय ना सायली. कुसुम म्हणते की कशाला उगाच वेळ वाया घालवते सायली, विचारून टाक ना. आणि मी एक सांगू का तुला, मला कधी जाणवलं नाही की अर्जुन सरांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. कुसुम म्हणते की पण तू त्यांना विचारून घे आणि तशी शहानिशा करून घे सायली. कुसुम म्हणते की मला तुझी काळजी वाटते सायली, म्हणून मी तुला सांगते. तेव्हा आता सायली म्हणते की पण मला या नात्यातून बाहेर पडायचंच नाहीये कुसुमताई, अगदी आयुष्यभरासाठी मला याच घरात राहायचं असे सायली कुसुमला बोलते. कुसुम म्हणते की हो ना, मग बोल ना गं त्यांच्याशी. तर सायली म्हणते की कुसुमताई, तुला वाटतंय नाही की जास्त वेळ वाट नको बघायला, मग मी बोलेल त्यांच्याशी. कुसुम म्हणते ठीक आहे. आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा बेडरूमच्या दरवाजाजवळ आलेला असतो. सायली म्हणते की माझ्या मनातलं मी सगळं काही त्यांना सांगून टाकेल आणि माझी खात्री आहे माझ्या मनात जे आहे त्यांच्याही मनात तेच आहे. कुसुम म्हणते की आणि जर त्यांच्या मनात काही नसेल तर. सायली म्हणते की जर त्यांच्या मनात काही नसेल तर तेवढ्यात अर्जुन दरवाजाजवळ आलेला असतो. आणि सायली म्हणते की तर मधुभाऊ बाहेर आले की मी त्यांच्यासोबत आश्रमात जाईन. आणि ते ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुभाऊ बाहेर आल्यानंतर मी सायली मला आणि माझं हे घर सोडून आम्हा सगळ्यांना सोडून जाणार. आणि खडकन अर्जुनच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब बाहेर आलेला असतो आणि अर्जुनच्या डोळ्यात ते पाणी बघून अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे हे समोर आलेलं असतं. तेवढ्यात अर्जुन आता दुःखाने एक एक पायरी खाली उतरत जाऊ लागतो. तर सायली म्हणते की पण मला नाही वाटत कुसुमताई तशी वेळ येईन, कारण ते तसं जर असतं तर त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंच नसतं कुसुमताई. सायली म्हणते की तू कसं ठरवून टाकलंस कुसुमताई की यांचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. अर्जुन जड अंतःकरणाने पायऱ्या उतरत असतो. कुसुम म्हणते की मी ठरवून नाही टाकलं सायली, मला शंका आहे म्हणून मी बोलले. सायली म्हणते की उद्या माझ्या मनातलं मी त्यांना सगळं काही सांगून टाकणार आहे. आणि आता इकडे जड पावले टाकत अर्जुन हा पुन्हा चैतन्यकडे येऊन खुर्चीवर बसतो. तर चैतन्य म्हणतो की दे अर्जुन फाईल दे इकडे, मी एकदा चेक करतो. अर्जुनचं काही लक्ष नसतं तेव्हा चैतन्य अर्जुनला रडताना बघून म्हणतो काय झालं अर्जुन. अर्जुन म्हणतो की मिसेस सायलींना मी बोलताना ऐकलं, त्या म्हणाल्या की मधुभाऊ सुटल्यानंतर त्यांच्यासोबत मी आश्रमात जाईन म्हणून. ते ऐकतात चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सायली ही बेडरूममध्ये अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन सर, मी गेल्यानंतर तुम्हाला दुसरं लग्न तर करावंच लागेल आणि घरचे देखील मग तुम्हाला तुमचं लग्न प्रियासोबत लावून देतील. सायली म्हणते की आणि कदाचित तुमचे घरचे मग तुम्हाला दुसऱ्यांदा प्रियाशी लग्न करायला लावतील, तेव्हा दुसऱ्यांदा प्रियाशी लग्न तुम्ही टाळू शकताल का, असे आता सायली अर्जुनला बोलते. आणि जरी तुम्ही प्रियाशी लग्न करण्यासाठी टाळत असताल तरी तुम्हाला दुसऱ्या कोणाशी लग्न करावंच लागेल ना. ते ऐकून हातातली फाईल फेकून देत अर्जुन म्हणतो की तुम्ही मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रमात जाणार असेल तर मी इथे काय करतो हे बघण्यासाठी तुम्ही का आलात. तेव्हा आता अर्जुनच्या त्या भयानक प्रश्नाने सायली आता अर्जुनच्या प्रेमाची कशी कबुली देते आणि अर्जुनचा कसा गैरसमज दूर करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.